कोल्हापूर जिल्ह्यात लोकप्रिय ठरलेल्या व नवव्या वर्षात यशस्वी पदार्पण केलेल्या न्यूज मराठी 24च्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक डालमिया साखर कारखाना, ऊस उत्पादक, कर्मचारी वर्ग, सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ, डालमिया भारत शुगर अँड इंडस्ट्रीज लिमिटेड कोल्हापूर। राहुल सोलापुरे यांनी महाराजांच्याबद्दल नुकतंच वक्तव्य केलं की त्यांची आग्र्यावरनं शिताफीने सुटका झालेली नव्हती, तर त्यांनी लाच देऊन त्या वजिराला एका लाच देऊन त्या ठिकाणावरनं सुटलेले होते। खरं तर इतिहास काय सांगतो किंवा इतिहासातील पुरावे काय आहेत, मुघल दरबारामध्ये अनेक पुरावे या ठिकाणी उपलब्ध आहेत। जे तिथल्या मिर्झा राजे जयसिंगचे पुत्र रामसिंग यांनी जे वरच्या बाजूला बाहेरच्या बाजूला जे महाराजांच्या पहाऱ्यामध्ये पहारा करत होते त्यांना लिहिलेली पत्र त्या ठिकाणी बिकानेरमध्ये पुरातत्व विभागामध्ये अस्सल पत्र त्या ठिकाणी उपलब्ध आहेत। असं असताना देखील आणि कशा प्रकारे त्यांची शिताफीने सुटका झाली हे सिद्ध करणाऱ्या एवढ्या गोष्टी असताना देखील खोटा इतिहास लिहायचा, खोटं दाबून बोलायचं असं जे आम्ही सांगतोय ते हे RSSची पिलावळ, भाजपची पिलावळ या ठिकाणी आपल्याला करताना दिसते। यांना संविधान बदलायचं आहे, यांना इतिहास बदलायचा आहे, त्याच्यामुळं हे वारंवार असं करतायत। आता तर यांची मजल खूप वर गेलेली आहे। शिवाजी महाराजांच्याबद्दल अपमानास्पद ही महाराष्ट्राची जनता खपून घेणार नाही। त्यांचा खोटा इतिहास या ठिकाणी किती जरी सांगण्याचा प्रयत्न केला, त्यांचा पराक्रम लपवण्याचा किती जरी प्रयत्न केला तरी आपल्याकडे सर्व पुरावे या ठिकाणी आहेत आणि इतिहासकारांनी अनेक वेळा ते पुरावे या ठिकाणी प्रकाशित देखील केलेले आहेत। तरी देखील हा राहुल सोलापुरे असा खोटं कसं बोलतो आणि कशाच्या आधारावर खोटं बोलतो, खरं तर हा प्रश्न आहे। त्याच्यामुळं समाजामध्ये दुही माजवणाऱ्या या राहुल सोलापुरेला तात्काळ या महाराष्ट्र सरकारने अटक करावी अशी आमची त्यांच्याकडे मागणी आहे। राहुल सोलापूरकर यांनी जे काय छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल वक्तृत्व केलेलं आहे त्याचा मी प्रथमतः निषेध करतो। कारण हे RSSच्या पोतडीतले जी काही हे नेते मंडळी आहेत किंवा नेते अभिनेते असतील, यांनी कायमच छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, संभाजी महाराज तत्सम जे बहुजनांचे जे काही नेते आहेत यांचा अवमान करण्याचं काम हे पदोपदी केलेलंच आहे। आपल्याला माहितीच आहे की गेल्या काही वर्षापूर्वी की महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी यांनीसुद्धा आई सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचा अवमान केला होता। एका सावरकरांनी तर संभाजी राजांच्याबद्दल जे काही त्यांच्या पुस्तकात लिहिलेलं आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे। हे संपूर्ण हे ठरवून हे RSS करत असते, कारण ह्या महाराष्ट्रामध्ये त्यांना जी काही सत्ता मिळाली त्याच्यामुळे ते बरगाळून हे काही पण वक्तृत्व करायचं आणि आमच्या देवतांचा, नेत्यांचा अवमान करायचं हे चालूच आहे। आणि खरं तर छत्रपती शिवाजी महाराज हे किती पराक्रमी होते, किती गनिमी कावे करून त्यांनी मुघलांना सळके पळून केलं होतं हा इतिहास जाणतोय। आणि तिथून सुटताना सुद्धा त्या ठिकाणी संपूर्ण जी काय वस्तू होत्या ज्या कोठडीतल्या त्या छत्रपती शिवाजीराजांनी सगळ्या बरोबर घेतल्या होत्या। त्या ठिकाणी फक्त आणि फक्त एक आरसा आणि एक पायतान चप्पल एवढंच त्या ठिकाणी शिल्लक ठेवलं होतं, कारण औरंगजेबाला त्या ठिकाणी त्या आरशामध्ये बघावं आणि आपल्याला स्वतःला ते पायतान मारून औरंगजेबाने घ्यावं असा तो त्या मागचा हेतू असावा असं या ठिकाणी मला वाटतं। आणि खरं तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आता गृहमंत्री आहेत, त्यांना मी अशी विनंती करतो की राहुल सोलापूरकर या अभिनेत्याला अशा वक्तृत्व केल्याबद्दल त्याला ताबडतोबीने अटक करावी असं आपल्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो भारतीय कोण पक्षाच्या व्यासपीठावरून। डेरीतनी रांगातनी किटल्यातनी दूध हाय भारीच ग दूध भारी, फॅट भारी, SNFB भारी, ही किमया फर्टिमिन प्लस ची सारी। गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सीविड युक्त मिनरल मिक्सचर फर्टिमिन प्लस। दुधाला रेट, वर्षाला वेध, आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टिमिन प्लस।